नमस्कार विद्यार्थ्यांनो, 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती, त्याच्यामधील प्रकरण 7 कंपनीच्या सभा. बघा आता हे जे प्रकरण 7 आहे कंपनीच्या सभा, तर हे ऑफलाईन लेक्चरमध्ये सविस्तर अभ्यासलेला आहे. परंतु जे विद्यार्थी ऑफलाईन लेक्चरसाठी येऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी ही परत एक प्रकारची रिव्हिजन म्हणून घेतली जात आहे. बघा आता कंपनीच्या सभा म्हणजे काय, तर संयुक्त भांडवली संस्था हा अधिक लोकप्रिय असलेला व्यवसाय संघटनेचा काय तर प्रकार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर सभासदांची संख्या ही खूप मोठी असते. म्हणजे सभासद हे काय असतात, तर कंपनीचे खरे मालक असतात. मग एखादा व्यवसाय असेल, एखादी कंपनी असेल, तर त्याच्यामधील दैनंदिन कारभार पाहण्यासाठी काय केलं जातं, कंपनीमध्ये संचालक नेमलेले असतात. म्हणजे काय करत असतात, तर हे सभासद काय असतात, कंपनीचे मालक असतात. आणि कंपनीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी कोण नेमलेलं असतं, तर संचालक म्हणजेच व्यवस्थापक नेमलेले असतात. मग बघा आता ही जी कंपनीची सभा असते, तर ही सभा ही काय करत असते, कंपनीमध्ये सभासद आणि व्यवस्थापक यासाठी काय केलेली असते, समोरासमोर तोंडी संवाद साधण्याचं काय तर उत्तम प्रकार आहे. ही जी कंपनीची सभा असते, तर ती एका सभासदामध्ये किंवा एका मालकामध्ये किंवा एका व्यक्तीमध्ये होऊ शकत नाही. तर ही सभा घेण्यासाठी 2 व्यक्ती आवश्यक असतात. म्हणजे एखादा संवाद साधायचा असेल, तर हा संवाद साधण्यासाठी एका व्यक्तीमध्ये संवाद होऊ शकतो का, तर नाही. तर मग हा संवाद साधण्यासाठी 2 व्यक्ती आवश्यक असतात. म्हणजे समोरासमोर संवाद साधण्यासाठी ही एकटीच व्यक्ती बोलू शकते का, तर नाही. आता मी बोलतेय, मग मी बोलत असताना कोणीतरी ऐकायला असेल किंवा मला काहीतरी सांगायचे, मग ते सांगताना पुढे जर एखादी व्यक्ती असेल, तर मी ते बरोबर सांगते का चुकीचे सांगते, किंवा मला एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर मी तो एकटी घेऊ शकते का, तर नाही. मग हे कंपनीमधले सभासद आणि जे व्यवस्थापक असतात, तर ते काय करत असतात, समोरासमोर तोंडी संवाद साधणे. म्हणजे हे सभासद व संचालक काय करत असतात, एकत्र येत असतात आणि जे कंपनी संबंधित एखाद्या विषयाशी चर्चा करत असतात आणि त्या चर्चावर त्या विषयावर काय करत असतात, कल्पना मांडत असतात. आणि त्या कल्पना मांडून काय करत असतात, प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करत असतं आणि त्याच्यावर काय करत असतं, ध्येय व धोरणे निश्चित करत असतं. आणि या सभेच्या माध्यमातून काय करत असतं, एखादा सामूहिक निर्णय म्हणजे सगळ्यांच्या मताद्वारे किंवा मताने काय केलं जातं, एखादा सामूहिक निर्णय घेतला जातो. म्हणजे ही सभा कशासाठी घेणे आवश्यक आहे, तर कंपनीच्या संबंधित एखाद्या बाबीवर चर्चा करून निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी काय करणे, कंपनीची सभा घेणं काय आहे, तर आवश्यक आहे. बघा आता कंपनीची सभा व्याख्या आहे, 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे काय, तर सभा हो. परत एकदा बघा, 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे सभा हो. बघा आता म्हणजे कंपनीच्या संबंधित प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी भागधारक, संचालक, त्याचबरोबर मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा धनोपणी एकत्र येणे म्हणजे काय, तर कंपनीच्या सभा. म्हणजे ही कंपनीची सभा घेत असताना त्याच्यामध्ये भागधारक असतात, संचालक असतात. हे काय करत असतात, तर
किंवा कंपनीचे कर्मचारी असतात, ते काय करत असतात, एकत्र येऊन कंपनीच्या एखाद्या विषयावर काय करत असतात, तर चर्चा करत असतात. मग ही कंपनीची सभा घेत असताना त्याच्यामध्ये काही आवश्यक गोष्टी असतात. तर आज आपण ही सभेची किंवा वैध सभेच्या आवश्यक बाबी कोणत्या आहेत किंवा सभा घेण्यासाठी कोणत्या आवश्यक बाबी असतात, तर हे आज आपण अभ्यासणार आहोत. बघा आता समोर तुम्हाला दिसतंय वैध सभेच्या आवश्यक बाबी. त्याच्यामध्ये पहिला आहे योग्य रीतीने आयोजित करणे. म्हणजे सभा ही काय केली पाहिजे, योग्य रीतीने आयोजित केली पाहिजे. त्याच्यामध्ये आहे एक आकडा योग्य अधिकारी व्यक्ती, 2 सभेची सूचना, आकडा 3 सभेची कार्यक्रम पत्रिका. दुसरा पॉइंट आहे सभा ही योग्य रीतीने चालवणे आवश्यक आहे. म्हणजे सभा ही योग्य रीतीने आयोजित करून ती सभा योग्य रीतीने काय केली पाहिजे, तर चालवली पाहिजे. त्याच्यामध्ये एक आकडा आहे घनसंख्या आणि 2 आकडा आहे सभेचा अध्यक्ष. पुढचा आकडा आहे सभा योग्य प्रकारे संचलित करणे. म्हणजे फक्त सभा आयोजित करून चालते का किंवा योग्य रीतीने चालवणे आवश्यक असतं का, तर नाही. तर ती सभा काय केली पाहिजे, योग्य प्रकारे संचलित केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आहे प्रतिनिधी, प्रस्ताव, मतदान, ठराव, इतिवृत्त, हे काय आहेत, तर वैध सभेच्या आवश्यक बाबी आहेत. त्यांचा आपण सविस्तर अभ्यास पुढे पाहूया. बघा आता अ आकडा आहे, आता पहिला आपण योग्य रीतीने आयोजित करणे. सभा ही काय केली पाहिजे, योग्य रीतीने आयोजित करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिला आकडा आहे योग्य अधिकारी व्यक्ती. बघा आता सभा ही काय केली पाहिजे, योग्य अधिकारी व्यक्तीकडूनच काय केली पाहिजे, बोलवली गेली पाहिजे. त्याचबरोबर सभासदांची सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे काय, तर संचालक मंडळ असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काही अपवादात्मक परिस्थितीत सभा भागधारक किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ किंवा केंद्र सरकारकडून काय केली पाहिजे, तर ही बोलवली जाऊ शकते. म्हणजे फक्त संचालक मंडळ किंवा एखादी अधिकारी व्यक्ती असेल तर तिच्याकडनंच फक्त सभा बोलवली जात नाही, तर त्याला काही अपवाद असतात. तर ही सभासदामध्ये काही भागधारक असतात, एखादं राष्ट्रीय कंपनी कायदा मंडळ असतं तर त्याच्याकडून किंवा केंद्र सरकार असतं तर त्यांच्याकडून पण काय केली जाते, ही सभा बोलवणे आवश्यक असते. म्हणजे सभेमध्ये योग्य अधिकारी व्यक्ती म्हणजे कुणीतरी सभेचा काय केलं पाहिजे, प्रमुख किंवा अधिकारी म्हणून काय केले पाहिजे, त्या सभेचे सर्वस्व किंवा प्रमुख म्हणून काय केले पाहिजे, त्यांनी सभा आयोजित केली पाहिजे. पुढचा आहे सभेची सूचना. बघा आता सभेमध्ये फक्त योग्य अधिकारी व्यक्ती फक्त सभा बोलवूनच तिथेच थांबले पाहिजे का, तर नाही. मग ही सभा बोलवल्यानंतर किंवा सभा एखाद्या अधिकाऱ्याने ती सभा भरवल्यानंतर किंवा घेण्याची ठरवल्यानंतर काय केली पाहिजे, प्रत्येक सभासदाला किंवा संचालकाला काय केली पाहिजे, सभेची सूचना दिली पाहिजे. म्हणजे सभेची योग्य सूचना योग्य व्यक्तीला काय केली पाहिजे, दिली पाहिजे. बरोबर आहे. सभेची सूचना म्हणजे काय, तर सभेची सूचना म्हणजे कंपनीकडून सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीला काय केले पाहिजे, लेखी स्वरूपात सभेचा दिवस, दिनांक व वेळ याची आगाऊ दिलेली सूचना. म्हणजे काय, तर याच्यामध्ये सभा ही कोणत्या प्रकारची आहे किंवा
सभेचा दिवस, दिनांक, वेळ व ठिकाण काय आहे, तर हे काय केले पाहिजे, प्रत्येक सभासदाला सांगितले पाहिजे. त्याचबरोबर सभेत काय केले पाहिजे, विशेष कामकाज होणार असेल तर सभेच्या सूचनेत काय केले पाहिजे, त्याची कायदेशीर नोंद व स्पष्टीकरण काय केले पाहिजे, त्याचं निवेदन दिलं पाहिजे. त्याचबरोबर सभेची सूचना देण्याचा अधिकार हा कोणाला असतो, तर संचालक मंडळाला आहे. मग काय केलं पाहिजे, तर सर्वसाधारणपणे संचालक मंडळ काय करत असतं, चिटणीसाला सभेची सूचना पाठवण्याचा अधिकार असतो. चिटणीस म्हणजे काय, तर कंपनीचा सेक्रेटरी. तो काय करत असतो, तर कंपनी ही काय आहे, ते कृत्रिम व्यक्ती आहे, तर ती कंपनी स्वतः लेखी नोंद ठेवू शकते का, तर नाही. मग कंपनीची सर्व लेखी नोंद ठेवण्यासाठी कंपनीचा कोण नेमला जातो, तर सेक्रेटरी म्हणजे चिटणीस नेमला जातो. मग या चिटणीसाला काय करावं लागतं, सभेची सूचना पाठवण्याचा अधिकार असतो. मग त्याच्यामध्ये काय असतं, तर ही सर्वसाधारण सभेच्या बाबतीत म्हणजे सर्वसाधारण सभा घेत असताना त्यात सभेची सूचना काय केली पाहिजे, तर 21 दिवस अगोदर देणे काय असतं, आवश्यक असतं. 21 दिवस अगोदर म्हणजे काय, तर सूचना पाठवण्याचा दिवस व सभेचा दिवस सोडून 21 दिवस असा. त्याचबरोबर संचालकांच्या सभेसाठी संचालकांनी काय केले पाहिजे, सभेची सूचना सभेपूर्वी काय केलं पाहिजे, 7 दिवस अगोदर पाठवणे आवश्यक असते. मग ही सभेची सूचना देत असताना त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ती टपालाद्वारे किंवा एखाद्या ईमेलद्वारे किंवा व्यक्तिशः जाऊन काय केलं जातं, ही सूचना दिली जाते. त्याचबरोबर सभासद जर सूचना रजिस्टर पोस्टाने हवी असेल, एखाद्या सभासदाला सूचना काय करावी लागते, रजिस्टर पोस्टाने हवी असेल, तर त्याने काय करावं, त्यासाठी रक्कम अगोदर काय करावी लागते, कंपनीकडे जमा करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर सभेची सूचनेची काय करावी लागते, जाहिरात कंपनीचे नोंदवलेले कार्यालय ज्या भागात आहे, तर त्या भागातील काय करावं लागतं, अग्रण्य वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणं आवश्यक असतं. म्हणजे सभेची सूचना ही देत असताना आपण ती वेगवेगळ्या मार्गाने देऊ शकतो. म्हणजे ती सभेची सूचना पाठवत असताना आपण एखाद्या सभासदाला फोनद्वारे करू शकतो, किंवा एखाद्याला ईमेल करू शकतो, किंवा एखाद्याला मेसेज करू शकतो, म्हणजे संदेश देऊ शकतो, किंवा व्यक्तिशः तिथपर्यंत त्या व्यक्तीच्या पत्त्यावर जाऊन आपण त्या व्यक्तीला काय करू शकतो, सूचना देऊ शकतो. किंवा एखाद्या कंपनीच्या जाहिराती ज्या वर्तमानपत्रात छापल्या जातात किंवा दिल्या जातात, तर त्या वर्तमानपत्रात काय केली जाते, सूचना सभेची सूचना काय केली जाते, प्रसिद्ध केली जाते. किंवा एखाद्या सभासदाला पोस्टाने सूचना हवी असेल, म्हणजे खूप लांब राहत असेल, तर तो काय करू शकतो, त्या पोस्टाचा खर्च जेवढा होणार आहे तर तो काय करावा लागतो, त्या कंपनीकडे त्याला प्रथमतः जमा करणं आवश्यक असतं. ही झालं सभेची सूचना. म्हणजे आपण पाहिलं, सभा ही योग्य रीतीने आयोजित करण्यासाठी त्यामध्ये योग्य अधिकारी व्यक्ती, त्याचबरोबर सभेची सूचना, आणि पुढचं आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. बघा आता सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर ज्यावेळेस योग्य अधिकारी व्यक्ती काय करते, सभा बोलवते असते किंवा तिला बोलवण्याचा अधिकार असतो, मग ती व्यक्ती काय करत असते, सभेची सूचना जाहीर करत असते किंवा लिहित असते, किंवा सभा ही कुठे घ्यायची किंवा कुठल्या दिवशी घ्यायची, कधी घ्यायची, किंवा त्याची वेळ ठिकाण हे काय करत असते, ठरवत असते. आणि मग ती त्याची कार्यक्रम पत्रिका
काय केली जाते, काढली जाते. कार्यक्रम पत्रिका, थोडक्यात कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर जी सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी. म्हणजे सभेमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे त्याची काय केली जाते, त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये यादी केली जाते. चिटणीसाला काय करतात, अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार सभेची काय केली जाते, कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागते. ही कार्यक्रम पत्रिका काय करतात, तर सभेच्या सूचनेबरोबर सभासदाला पाठवावी लागते. म्हणजे ज्या वेळेस सभासदाला सूचना केली जाते किंवा सूचना दिली जाते, तर त्या सूचनेबरोबर काय केली जातं, ही कार्यक्रम पत्रिका प्रत्येक सभासदाला पोस्टाद्वारे पाठवली जाते. म्हणजे कार्यक्रम पत्रिकेमुळं काय होतं, तर काही वेळेस एखाद्या व्यक्तीच्या काय होतं, तर तोंडी एखाद्याला सूचना केली तर ती लक्षात राहील का, तर नाही. मग ज्यावेळेस कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्याची नोंद किंवा एखादी यादी केली जाते, तर ती काय केली जाते, लेखी स्वरूपात भविष्यात आपल्याला ती पाहण्यासाठी किंवा त्याचा पुरावा, त्या सभेचा पुरावा म्हणून हे काय होतं, तर ह्या कार्यक्रम पत्रिकेचा उपयोग आपल्याला होत असतो. बघा आता कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व. कार्यक्रम पत्रिकेच्या मुळे काय होतं, तर कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने अध्यक्षांना सभेचे कामकाज कार्यक्षमपणे पार पाडता येते. म्हणजे कार्यक्रम पत्रिकेमध्ये काय करतात, तर सभेमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे तर त्याची यादी केली जाते. मग त्यामुळं काय होतं, तर अध्यक्षांना सभेचं कामकाज हे कार्यक्षमपणे पार पाडता येतं. त्याचबरोबर अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार विषयांवर काय करता येते, चर्चा करता येत असते. त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिकेमुळे काय होतं, सभासदाला विषयांवर विचार करण्यासाठी काय होतं, तो पुरेसा वेळ मिळत असतो. म्हणजे ही कार्यक्रम पत्रिका सूचनेबरोबर पाठवली जाते. म्हणजे कंपनीची सभा घेण्यापूर्वी 21 दिवस, सर्वसाधारण सभा असेल तर 21 दिवस किंवा संचालकांची असेल तर 7 दिवस. मग ती कार्यक्रम पत्रिका पाठवल्यानंतर एखादा अध्यक्ष असेल किंवा एखादा सभासद असेल तर आपल्याला त्या सभेमध्ये काय बोलायचे किंवा आपल्याला कोणत्या विषयावर चर्चा करायची किंवा आपण आपले कोणते मत व्यक्त केले पाहिजे किंवा मांडले पाहिजे किंवा आपण कोणता निर्णय घेतला पाहिजे, तर या सर्व गोष्टींवर विचार करण्यासाठी काय होतं, तर प्रत्येक अध्यक्षाला पुरेसा वेळ मिळत असतो किंवा तयारी करण्यासाठी काय होत असतो, त्याला पुरेसा वेळ मिळत असतो. म्हणजे तो अध्यक्ष काय करू शकतो, सभेत सक्रिय सहभाग घेऊ शकतो. त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिकेत काय केलं जातं, समाविष्ट केलेल्या सर्व विषयांवर सभेत चर्चा केली जाते. बघा आता परत बघा आकडा ए, कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने अध्यक्षांना सभेचे कामकाज कार्यक्षमपणे पार पाडता येते. आकडा 2, अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार विषयांवर चर्चा करता येते. आकडा 3, कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदाला विषयांवर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व त्यामुळे काय होत असतं, सभासद सभेला अगोदरच पुरेशी तयारी करून उपस्थित राहू शकतात आणि सभेत सक्रिय सहभाग घेऊ शकतात. आकडा 4, कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेल्या सर्व विषयांवर सभेत चर्चा केली जाते. बघा आपण आता पाहिलं तर कंपनीच्या सभा म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. किंवा कंपनीमधल्या एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी संचालक व भागधारक हे काय करत असतात, एकत्र येत असतात आणि समोरासमोर काय करत असतात, तोंडी संवाद साधत असतात. तर त्याला काय म्हणायचं, तर कंपनीच्या सभा. मग ही कंपनीची सभा घेत असताना त्याच्यामध्ये काही आवश्यक गोष्टी असतात किंवा सभा घेण्यासाठी काही आवश्यक बाबी असतात, तर त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामधल्या आपण सभा योग्य रीतीने काय केली पाहिजे, आयोजित केली पाहिजे. मग ही सभा योग्य रीतीने आयोजित करण्यासाठी त्याच्यामध्ये योग्य अधिकारी व्यक्ती असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर सभेची सूचना सर्वांना देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सभेची कार्यक्रम पत्रिका ही सभासद व संचालकांना सभेपूर्वी मिळणं आवश्यक आहे. हे आपण आज अभ्यासलेलं आहे. त्याच्या पुढील बाबी आपण पुढच्या लेसनमध्ये पाहूया. आज आपण इथेच थांबूया.